श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. हिंदू मान्यतेनुसार गौतम बुद्धाचा जन्म वैशाख महिन्यातील पौर्णिमा तिथीला झाला. या दिवशी बुद्धांना आत्मज्ञानही प्राप्त झाले होते. त्यामुळे हिंदू आणि बौद्ध धर्मात वैशाख पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. वैशाख पौर्णिमा ही बुद्ध पौर्णिमा म्हणून ओळखली जाते. या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याची परंपरा आहे. पंचांगानुसार यंदा बुद्ध पौर्णिमा गुरुवारी 23 मे 2024 रोजी आहे. या दिवशी गौतम बुद्धांची जयंती आहे. तर आपल्याला पौर्णिमेची जी तिथी आहे तर त्याचा प्रारंभ कधी होणार आहे याची आपण थोडीशी माहिती घेऊया. तर 22 मे 2024 रोजी संध्याकाळी 6:47 पौर्णिमेची प्रारंभ होणार आहे. तर 23 मे 2024 रोजी सायंकाळी 7:22 समाप्त होणार आहे. धार्मिक मान्यतेनुसार वैशाख पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. ही पौर्णिमा सर्व पौर्णिमेमध्ये श्रेष्ठ मानली जाते. मान्यतेनुसार वैशाख पौर्णिमेच्या दिवशी विष्णूची पूजा दान करण्याची परंपरा आहे. मान्यतेनुसार असं केल्याने जीवनातील सर्व दुःखे दूर होतात आणि पापांपासून मुक्ती मिळत असते. या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे बघा. सकाळी लवकर उठायचं आहे, आंघोळ करायची आहे, घराची साफसफाई करायची आहे. या दिवशी शक्य असल्यास व्रत करायचं आहे. रात्री चंद्रदेवाची पूजा करायची आहे. आपल्या कुंडलीतील चंद्रग्रह मजबूत होण्यासाठी आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी चंद्राची पूजा करणं विशेष महत्त्वाचं असतं. या दिवशी मंदिरात जाऊन विष्णूंच्या मूर्तीसमोर दिवा लावता आला तर अतिशय उत्तम आणि त्यांचं विधिवत पूजन तुम्हाला करायचं आहे. या दिवशी तुम्हाला गंगा स्नानाला विशेष महत्त्व असतं. शक्य असल्यास गंगा स्नान करायचं आहे. गंगा स्नान जमत नसेल तर तुमच्या आजूबाजूला जी कोणती पवित्र नदी असेल तिथे तुम्ही स्नान करू शकता. तसेच पाण्याने भरलेले मातीचे भांडे आणि विविध प्रकारचे पदार्थ तुम्हाला ब्राह्मणांना दान करायचे आहे. या दिवशी तामसिक अन्नाचे सेवन करू नये. म्हणजेच काय तर कांदा, लसूण, मांस, मच्छी, मटण, अंडी हे जे नॉनव्हेज असतं तर ते शक्यतो करून या दिवशी सेवन केलं जात नाही. बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच वैशाख पौर्णिमेच्या दिवशी काही शुभयोग तयार होत आहे. या शुभयोगांमध्ये जर आपण काही उपाय केले तर त्याचा खूप फायदा आपल्याला होतो. कारण पौर्णिमा ही जी तिथी असते तर ती धनाची देवी माता लक्ष्मीला समर्पित असते आणि माता लक्ष्मीची पूजा जर आपण पौर्णिमेच्या दिवशी केली तर माता लक्ष्मी खूप लवकर प्रसन्न होत असतात. तर आता आपल्याला उपाय कशा पद्धतीने करायचा आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपण घेणार आहोत. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. आता मीठ जे असतं सर्वांनाच माहीत आहे. मीठ हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. तर या मिठाचा एक साधा आणि सोपा उपाय आपल्याला करायचा आहे. घरामध्ये जे काही दारिद्र्य गरिबी आहे तर ते दूर करण्यासाठी आपण अनेक प्रयत्न करत असतो. पण काय होतं कधी कधी आपल्या त्या प्रयत्नांना यश मिळत नाही. कारण का कुंडलीतील राहू दोष, ग्रह दोष, शनी दोष यामुळे अनेक प्रकारच्या अडचणी ज्या आहेत तर त्या आपल्याला येत असतात. पण ज्या वेळेस या विशिष्ट तिथी असतात, पौर्णिमा असेल, अमावस्या असेल, या तिथींना ज्यावेळेस आपण उपाय करतो त्यावेळेस ती जी सकारात्मक ऊर्जा असते तर ती आपल्या उपायांसाठी खूप उपयोगी पडत असते. त्यामुळेच ह्या सकारात्मक ऊर्जेचा फायदा आपल्याला होत असतो. सर्वात प्रथम ज्या वेळेस हे दोष आपल्या घरामध्ये असतात ते दोष प्रथम दूर करणं तितकंच गरजेचं असतं. तर आता हे दोष दूर करण्यासाठीच आपल्याला हा मिठाचा उपाय करायचा आहे. आपल्या मनामध्ये कितीही कठीण इच्छा असू द्या त्या इच्छापूर्तीसाठी तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकता. आता कशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे बघा. तर सर्वात प्रथम 1-2 उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. पहिला उपाय जो आहे तर तो आपल्या घराला जी काही नजर लागलेली आहे तर ती दूर करण्यासाठी आणि दुसरा उपाय जो आहे तर तो तुम्हाला आपल्या घरामध्ये ज्या काही अडचणी आहेत, पैशांच्या संबंधित अडचणी असू द्या, नकारात्मक शक्ती असू द्या तर त्या नष्ट करण्यासाठीचा आहे. तर सर्वात पहिला उपाय, ह्या उपायासाठी तुम्हाला खडे मीठ घ्यायचं आहे. खडे मीठ घेतल्यानंतर तुम्हाला हे खडे मीठ तुमच्या घरामध्ये जे लोक राहतात, तुमचे मुलं राहतात, नवरा बायको राहतात किंवा तुमचे सासू सासरे राहतात, आई वडील राहतात तर त्यांच्या सर्वांच्या डोक्यावरनं तुम्हाला हे मीठ ओवाळायचं आहे आणि पाण्यामध्ये प्रवाहित करायचं आहे.
त्यानंतर परत थोडंसं मीठ घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे मीठ आपल्या मुख्य दरवाजावरून आपल्याला ओवाळायचं आहे आणि तेही पाण्यामध्ये प्रवाहित करायचं आहे। हे मीठ मुख्य दरवाजावरून ओवाळत असताना तुम्हाला असं म्हणायचं आहे की माझ्या घरातले जे काही दोष आहेत तर ते संपलेले आहे आणि माझ्या घराची खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती झालेली आहे। जे काही दुःख दारिद्र्य आहे तर ते सर्व दूर गेलेले आहे आणि मी खूप आनंदी आहे, मी खूप खुश आहे, अशा पद्धतीचा भाव ठेवून तुम्हाला हा उपाय करायचा आहे। तर हा उपाय तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी दिवसभरामध्ये कधीही करू शकता। त्यानंतर दुसरा उपाय, तुम्हाला एक काचेची बाउल घ्यायचा आहे, काचेची एक वाटी घ्यायची आहे किंवा बरणी जरी घेतली तरीही चालेल, एक छोटीशी बरणी घेतली तरीही चालेल। तर काय करायचं आहे, याच्यामध्ये तुम्हाला खडे मीठ भरायचं आहे। या बरणीमध्ये किंवा ह्या बाउलमध्ये ज्यावेळेस तुम्ही खडे मीठ भरणार तर त्या खडे मिठावरती तुम्हाला 7 लवंग ठेवायच्या आहेत। लवंग या तुटलेल्या फुटलेल्या अशा अजिबात नको, अखंड फुलवाल्या लवंग तुम्हाला ठेवायच्या आहेत। या 7 लवंग ठेवल्यानंतर तुम्हाला हे जे मीठ आहे तर ते संपूर्ण घरामधून तुम्हाला फिरवायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या घरामध्ये अशा ठिकाणी हे मीठ ठेवायचं आहे ज्या ठिकाणी यावरती कोणाची नजरही पडणार नाही। तर हे मीठ तुम्हाला तुमच्या किचनमध्ये ठेवायचं आहे, किचनमध्ये अशा ठिकाणी ठेवायचं ज्या ठिकाणी कोणाची नजर पडणार नाही आणि माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये ज्या काही पैशांच्या अडचणी आहेत तर त्या दूर करा। तर हे जे मीठ आहे तर ह्या पौर्णिमेला तुम्ही ठेवलं की पुढच्या पौर्णिमेला हे मीठ तुम्हाला पाण्यामध्ये प्रवाहित करायचे आहे, लवंग सुद्धा तुम्हाला पाण्यात प्रवाहित करायचे आहे। परत पुढच्या पौर्णिमेला तुम्हाला ही वाटी भरून ठेवायची आहे मिठाची आणि त्यावरती 7 लवंग ठेवायचे आहेत। असं तुम्हाला सलग 5 पौर्णिमा करायचं आहे। अगदी साधा आणि सोपा आहे, आपण करू शकतो। इथे कोणतीही आपल्याला सेवा वगैरे करायची नाहीये। तुम्हाला सुतक पिरियड्स असेल तर तुम्ही हे करू शकत नाही, कारण कितीही नाही म्हटलं तर इथे आपण माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठीच उपाय करत आहोत। तर आता हे मीठ तुम्ही प्रत्येक पौर्णिमेला बदलायचं आहे, 5 पौर्णिमे बदलायचं आहे। ह्या मिठाला ज्यावेळेस तुम्ही बदलणार आहात तर तुमचा हात लागणार नाही याची काळजी घ्यायची। फक्त वाटीला स्पर्श करून तुम्ही हे मीठ पाण्यामध्ये प्रवाहित करायचं, तुमच्या सिंकमध्ये, म्हणजे आपले बेसिंग जे असतं बेसिंगमध्ये जरी तुम्ही प्रवाहित केलं तरीही चालेल। तर अशा पद्धतीने साधा आणि सोपा उपाय हा 5 पौर्णिमा आपल्याला करायचा आहे। एक पौर्णिमा आपण उपाय करणार आणि दुसऱ्या पौर्णिमेला सोडून देणार, त्यावेळेस त्याचे फायदे आपल्याला कधीच होत नाही। त्यामुळे जर आपल्याला उपायांचा फायदा पाहिजे असेल तर ते उपाय आपल्याला प्रत्येक पौर्णिमेला करावे लागतात। तर नक्की तुम्ही हा जो उपाय आहे तो करा, नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल। या उपायाने आपल्या घरामध्ये जे काही नकारात्मक शक्ती असते तर ती त्या मिठामध्ये समाविष्ट होते। मीठ माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे, त्याचबरोबर बघा लवंग सुद्धा माता लक्ष्मीला प्रिय आहे आणि यामुळे घरामध्ये एकोपा राहतो, घरामध्ये भांडण, कटकट, वादविवाद ह्या खूप कमी होतात, भांडणं घरामध्ये होत नाहीत। अतिशय प्रभावी उपाय आहे। घरामध्ये जो पैसा येतो तो स्थिर राहतो, अखंड राहतो आणि धनाची देवी माता लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होत असते। तर नक्की हा जो उपाय आहे तो करा, नक्कीच याचा फायदा तुम्हाला होईल। झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते। व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ।